मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तर आजचा विषय म्हणजे आपली उन्हाळी कोथिंबीर. उन्हाळी कोथिंबीरमध्ये नेमकं कोणत्या बियाणाची लागवड करायची, किंवा आपण जमीन जी आहे शेतकरी मित्रांनो ती कशी निवडायची, जे आपलं खत व्यवस्थापन आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. व ह्या बीज प्रक्रिया नेमकं ह्याच्यासोबत कोणती करायची, व मेजर म्हणजे आपण ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो पेरणी करतो, तर पेरणी करण्याच्या टायमिंगला नेमकं कोणती काळजी घ्यायची, जे की 100% जे शेतकरी आहेत ते त्या टायमिंगला चूक करतात. तर ती असे कोणते आपण 6 मुद्दे आहेत जे की आपण त्यावर चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर मुद्दा नंबर पहिला, तर आपण जे आहे ते जमीन नेमकं कोणत्या प्रकारची निवडावी. जमीन कारण ह्याच्यामध्ये आता उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते आपली जमीन सगळ्यात जास्त तापते. तर त्या ह्याच्यामध्ये जे आहे ती आपण नेमकं जमीन कोणती निवडावी, हे पहिला प्रश्न असतो शेतकरी मित्रांनो. कारण जमीन जी आहे ती शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरायची जी की काळीची जमीन असावी. काळीची जमीन आणि किंवा भारीची जमीन जरी असली तरीही आपण ही जमीन निवडायची आहे. तर ही झालं शेतकरी मित्रांनो आपला जमीन नेमकं कोणती निवडायची. ह्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो ह्याचा आपला जे दुसरा पॉईंट असणार आहे, जे की सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. दुसरा पॉईंट म्हणजे आपण सध्याच्या ह्याच्यामध्ये जे आपण हायब्रिड वाण म्हणतो किंवा आपल्याला जे आहे ते कास्ती धन भरपूर ठिकाणी असं बघायला मिळतं. तर शेतकरी मित्रांनो आपण जे आहे तर ह्याची जे धन आहे, तर कास्ती धन निवडायचं आहे शेतकरी मित्रांनो. कारण ही जी धन आहे ती आपल्याला सर्वात जास्त आहे शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला वास जो म्हणला जातो तर कास्ती धनाचा येतो. तर आपण उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त कास्ती धन निवडण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर आपण जे आपल्या सध्याची मार्केटची जी परिस्थिती असते तर त्या मार्केटच्या स्थितीनुसार शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते बियाणं निवडायचं आहे. त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपण जे आहे ते नेमकं बीज प्रक्रिया कशी करावी, ह्याचा आपला जे व्हिडिओचा तिसरा मुद्दा आहे की बीज प्रक्रिया कशी करावी. कारण आता शेतकरी मित्रांनो आता जे आपण समजा बघितलं की सध्या आपण कोथिंबीरला उगवायला जवळपास 12 ते 14 दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये जे बुरशी असतात किंवा वेगवेगळे कीटक असतात, तर आपल्याला जे बियाण्याला आहेत खाऊ नये म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्या षण्मुखा ॲग्रीटेक लिमिटेडचा आपल्याला निवेश वापरायचं किंवा आपल्याला शेतकरी मित्रांनो जे विटावेक्स आहे तर याच्यासोबत आपण तेही वापरू शकता. कारण हे दोन्ही जरी औषध शेतकरी मित्रांनो एकत्र जरी आले तर आपल्याला जे आहे ते खालचे जे कीटक असतात, कीटक व बुरशीपासून संरक्षण मिळते. शेतकरी मित्रांनो आपला जे चौथा पॉईंट आहे तो म्हणजे आपण नेमकं एकरी बियाणं किती वापरावे. कारण उन्हाळी हंगामामध्ये आपण जसं पावसाळी लावतो किंवा हिवाळी लावतो तर त्या टायमिंगला शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते बियाणं कमी लागतं. तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये आपण जर कास्ती धन जर निवडत असाल तर आपल्याला कमीत कमी एकरी आपल्याला 35 ते 40 किलो बियाणं वापरणं गरजेचं आहे. व आपण जर हायब्रिड वाण जर वापरत असाल शेतकरी मित्रांनो तर आपल्याला 30 ते 35 किलो जरी वापरलं तरी हरकत नाही शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये जे आहे ते आपला जो पाचवा पॉईंट असणार आहे तो म्हणजे पेरणी करते वेळी शेतकरी मित्रांनो आपण नेमकं कोणती काळजी घेतली पाहिजे. असं तर शेतकरी मित्रांनो जी आपण उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये पेरते वेळेस ही काळजी जवळपास 90% शेतकरी जे आहेत ते लक्ष करीत नाही. तर त्या हिशोबानं जे शेतकरी मित्रांनो आपण जे आहे ते हिवाळी आणि पावसाळ्यामध्ये काय करतो की आपण जी जमीन असते जमीन जी आहे ती ओली न करता शेतकरी मित्रांनो आपण धन टाकतो. तर ही चूक करायचं नाही शेतकरी मित्रांनो. ह्याच्यासोबत काय करायचं आपल्याला, जी आपली माती आहे ती माती पूर्णपणे शेतकरी मित्रांनो ओली करून जी आहे ती घ्यायची आहे. ओली केल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो आपलं जे धन आहे एक दिवसाआधी शेतकरी मित्रांनो आपल्याला जे धन आपण जे आणलेलं असं कास्ती धन असो किंवा हायब्रिड धन असो शेतकरी मित्रांनो, तर ही दोन्ही धने जे आपल्याला आहे ते भिजवून घ्यायचे शेतकरी मित्रांनो. एक दिवसाआधी भिजवून घेतल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो आपण जे आहे ते सकाळी चांगलं वाळवून शेतकरी मित्रांनो ती जी धन आहे ती पेरण्यास वापरायचं. व ह्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जे आहे ते आपल्याला फुल धन म्हणलं जाते गोल धन पेरण्यापेक्षा शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते पाकळी धन म्हणजे पूर्णपणे रगडून आपल्याला ते पेरणीस वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो. आपला जे लास्टचा जे शेवटचा मुद्दा म्हणजे आपण जे आहे ते खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे जे आपलं 24-24-0 म्हणलं जातं तर तेही आपण खत वापरू शकता शेतकरी मित्रांनो. ह्याच्यामध्ये जे आपण ऑदर NPK म्हणतो 10-26-26 असो किंवा 12-32-16 असो, तर हेही आपण ह्याच्यामध्ये म्हणजे एकरी आपण 50 किलोचं पोतं वापरायचं आहे. जे आपण 12-32 घ्या किंवा 10-26-26 घ्या किंवा 24-24-0 घ्या. पण शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये जे आपल्याला मिक्स करायचं ते म्हणजे व्यायाम गोल्ड जे की आपल्याला ग्रॅन्युअल मध्ये येतं शेतकरी मित्रांनो. जे आपल्याला जे धन असतं तर ह्याला आपण जमिनीत पडल्या म्हणजे 24-24-0 आहे ते लागू होण्यासाठी थोडा टाइम लागतो. तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यासोबत ऑब्जेक्टिव्ह मध्ये म्हणजे आपलं व्यायाम गोल्ड आहे, तर व्यायाम गोल्ड आपल्याला जे आहे ह्या डोस सोबत आपल्याला जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे.
तर शेतकरी मित्रांनो, ही झाली एकदम सोप्या ह्याच्यामध्ये, म्हणजे हे 5-6 मुद्दे लक्षात आलेच असतील. तर ही काळजी आपण 100% घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.